नमस्कार दर्शक मित्र हो. नुकत्याच 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या विधानसभा निवडणुकीमध्ये 5 राज्यामधल्या 3 राज्यामध्ये सत्ताधारी भाजप हा या ठिकाणी परत सत्तेमध्ये आला आणि इतर 2 राज्यामध्ये त्यातील एका राज्यामध्ये आघाडी समेत भाजप सत्तेमध्ये आलेला आहे आणि तेलंगणामध्ये जी लढत झाली होती त्या ठिकाणी भाजपला कोणतंही मत किंवा तेथे सत्ता किंवा जनाधार मिळाला नाही. तर ती लढाई केसीआर विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेमध्ये आलं पूर्ण बहुमत मिळवून. मित्रांनो, या निवडणुकीचा जर सरासर विचार केला, विश्लेषण केलं तर एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची विचारात घेतली पाहिजे की 5 राज्याच्या निवडणुकीचं भाजपचं कॅम्पेन आज यशस्वी झालं असं म्हणावं लागेल आणि काँग्रेसनं जे स्वतःचं कॅम्पेन जे राबवलं ते थोडंसं चुकीचं झालं असं म्हणावं लागेल. त्याचं कारण एकच आहे की ज्या 3 राज्यामध्ये सरकार आलं आहे त्यामधलं राजस्थान हे नेहमीच बदल करणारं आणि नेहमी चेंज पाहणारं असं राज्य की गेल्या वेळी तिथं काँग्रेस होतं, आता त्या ठिकाणी भाजप परत आलं आहे. त्याच्या अगोदर भाजप होतं तेव्हा काँग्रेस आलं. भविष्यातही तिथं बदल होईल. तिथली लोक तिथला नवा शोध घेत आहेत आणि निवडून येताना बऱ्यापैकी एक 10% मताचाच तिथला फरक आहे की जो 10% मतं काँग्रेसकडे झुकली का काँग्रेस सत्तेत येते, जी 10% मतं भाजपकडे झुकली का ती भाजप सत्तेत येते. असं 2 राष्ट्रीय पक्षाचा ठिकाणचा विचार होतोय. आणि एक गोष्ट आहे की ज्या राजस्थानमध्ये प्रस्थापित नेत्यालाही भाजपनं बाजूला ठेवून सत्तेपुरता वापर करून त्या ठिकाणी मग वसुंधरा राजे असतील किंवा अनेक 3-4 नेते त्यांना पर्याय उपलब्ध करून देऊन या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ते राजस्थान राज्य एका नव्या रूपात स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचं काम आज केलेलं आहे की तिथं स्वयंभू नेतृत्व निर्माण होऊ न देता त्या ठिकाणच्या एकंदरीत जाती व्यवस्थापन त्याचबरोबर तिथली परिस्थिती याबरोबर सगळ्यांना सोबत घेऊन ते नेतृत्व स्वतःच्या ताब्यात ठेवून तिथल्या लोकसभा ताब्यात ठेवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. बरोबर या उलट काँग्रेसनं त्या ठिकाणी मग जिनतराम मंडे असतील किंवा बाकीचे सगळे असतील तर जे जुने नेते आहेत त्यांनी काँग्रेसला पक्ष हा स्वतःच्या मनानं वापरला आणि त्याच्याबरोबर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला फरफटत जावं लागलं की ज्या नव्या नेतृत्वाच्या हातात काँग्रेस सरकार त्या ठिकाणची सत्ता देऊ शकत नाही. अशा परिस्थितीचा निर्णय झाल्यामुळं खरं तरी त्या राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. सरकारविरोधी महागाईच्या विरोधातली धोरणं असतील, महागाईच्या विरोधात आवाज उठवणं असेल, हा कॅम्पेन तिथं करता आला नाही, ती हुकलाईन चालवता आली नाही. तर त्यांनी ती हुकलाईन न चालवू देता किंवा जातीय व्यवस्थापनामध्येही काँग्रेसने यांना पुढं न येऊ देता तिथल्या प्रस्थापित काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात, काँग्रेस सत्तेच्या विरोधात, राजकारणातल्या राज्याच्या सत्तेच्या विरोधात भाजपनं त्या ठिकाणी कॅम्पेन चालवलं आणि त्या कॅम्पेनबरोबर मोदींनी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचं काम हे नक्कीच यशस्वी केलं. आणि एकंदरीत भाजपचं जे सगळंच बूथ व्यवस्थापन असेल किंवा कॅम्पेन असेल याबरोबर पहिला 10% वर्ग राजस्थानमधला तिथं वर्ग केला गेला आणि राजस्थानमध्ये सत्ता आली. वस्तुस्थितीच्या बाजूनं जर बघितलं तर त्या ठिकाणी युवक नेतृत्व ही काँग्रेसनं खरं तर प्रोजेक्ट करायला पाहिजे होती. राजेश पायलटचे जे चिरंजीव आहेत ते असतील किंवा अनेक नवीन नेतृत्व ही तिथं प्रोजेक्ट केली असती, त्यांच्या हातात सत्तेची चाव्या दिल्या असत्या तर ती राज्य पुन्हा सत्तेत आली असती. पण ते काँग्रेसला का करावं वाटलं नाही का त्यांना ते शक्य झालं नाही ज्येष्ठ नेत्यांच्या प्रभावामुळं हे मात्र सांगू शकत नाही. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये खरं तर मध्य प्रदेशमध्ये परिवर्तन होण्यासारखी परिस्थिती
ग्राउंड रिपोर्ट जर मध्य प्रदेशचा पाहिला तर एकदम भाजप विरोधी वातावरण, अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले, अनेक योजना लागू केल्या त्यावर आता विश्वास नाही, आणि सरकारची दीर्घकालीन अँटी इन्कम्बन्सी या गोष्टी होत्याच. त्याचबरोबर गेल्या वेळेस कल्पनाथ राय यांचं सरकार उलटून परत शिवराज सिंग चौहानांचं सरकार आलं, पण भाजपनं या ठिकाणी जो कॅम्पेन वापरलं ते खूप विचार करण्यासारखं आहे की भाजपनं त्या ठिकाणी 4-5 समांतर मंत्री आणि त्याचबरोबर शिवराज सिंग चौहानांच्याच नेतृत्वाखाली तिथली निवडणूक लढवली, आणि ती नेतृत्व लढवत असताना मात्र शिवराज सिंग चौहानांना असेल किंवा राजस्थानमधल्या वसुंधरा राजेंना असेल की यांच्या पूर्ण ताब्यात पक्ष ठेवला नाही, तर पक्ष केंद्रीय नेतृत्वाच्या ताब्यात ठेवला. तिकीट वाटप केंद्रीय नेतृत्वानं लोकलचा स्थानिक अभ्यास करून, ग्राउंड रिपोर्टचा अभ्यास करून तो केला गेला, आणि त्याच्याबरोबर उलटी परिस्थिती ही काँग्रेसमध्ये झाली की कल्पनाथ राय हे नक्कीच काँग्रेसच्या राहुल गांधी किंवा इतरांचं ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी स्वतःच्या मनमानी पद्धतीनं तिथला अजेंडा तयार केला, स्वतःच्या ताब्यात पक्ष ठेवला, आणि त्याबरोबर तिकीट वाटप करून कॅम्पेनही करता आलं नाही. विरोधी पक्षाचा एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून ज्या गोष्टी दाखवायला पाहिजे होत्या त्या दाखवू शकले नाहीत. इथंही त्यांच्या ज्येष्ठत्वाच्या बुजुर्गाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय काँग्रेसचे नेतृत्व दाबल्या गेली, आणि मग सत्तेत येण्या इतपत पॉवर असणारा काँग्रेस हा तिथंही पुन्हा दारुण पराभव स्वीकारून विरोधी पक्षात बसला. ही परिस्थिती झाली. तशीच परिस्थिती अगदी असतानाही यापेक्षा खूप मोठी वेगळी परिस्थिती तेलंगणामध्ये आहे. KCR यांच्या पक्षानं त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व म्हणून खूप मोठं काम केलं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महागाईच्या विरोधातला आवाज असेल, किंवा जे जे ठिकाणचे प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी रेवण रेड्डी यांनी जे कॅम्पेन चालवलं त्या कॅम्पेनमध्ये ते यशस्वी ठरले. त्यांच्या हातामध्ये सत्ता काँग्रेसनं दिली. एक तरुण नेतृत्व तिथं आलं, आणि तरुण नेतृत्वानं ज्या ज्या कॅम्पेनमध्ये राबवल्या गेल्या त्यामुळे त्या ठिकाणी KCRना गेल्या वेळच्या 90 सीटमध्ये असणारा सुद्धा KCR 45 सीटवर आले, आणि काँग्रेसला 64 सीटचा फायदा होऊन MIM 6 सीट, आणि भाजप तर अगदी नगण्य 5 सीट तेही KCRमधून बाहेर गेलेले काय आहेत, आणि काँग्रेसमधून काही तिकीट न मिळाले. पण बाय बर्थ भाजप असेल असा नाही. भाजपनं तिथं लोकसभेतले जे जे उमेदवार उभा केले होते खासदार ते सगळे पराभूत झालेत. तिथलं एक वैशिष्ट्य की रेवण रेड्डींनी असतील किंवा KCR असतील, हे एका मतदारसंघामध्ये तिन्ही एका समोरासमोर उभा असताना दोन्हीही विद्यमान मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार यांच्याकडून हे पराभूत झाले. तेही त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. इतर मतदारसंघामध्ये KCR दुसऱ्या मतदारसंघामध्ये निवडून आले, आणि रेवण रेड्डी हेही दुसऱ्या मतदारसंघामध्ये निवडून आले. पण एक इथं विशेष की आजी मुख्यमंत्र्याच्या आणि माजी मुख्यमंत्र्याचा पराभव एका सामान्य विरोधक नेत्यानं केला, सामान्य नगण्य असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या नेतृत्वानं केला. हेही इथं महत्त्वाचं आहे. तर तेलंगणामधली निवडणूक ही नक्कीच विचार करायला लावणारी आहे की मग लोकांनी तिथं विकासाच्या मुद्द्यावर मतं दिली का, तर नाही दिली. तर तिथं मग कॅम्पेनच्या जीवावर जी हुकलाईन चालली त्याच्या जीवावर मतं दिली, हे नक्कीच आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना काँग्रेसनं आता एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की सत्तेतनं बऱ्यापैकी बॅकफूटवर गेलेत. इंडिया आघाडीत समझोत्याची भूमिका घेऊन उद्याच्या काळामध्ये ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्याचं वाटप लवकर होऊन जागा वाटपानंतर राष्ट्रीय लेवलवर जे इंडिया आघाडी म्हणून पुढे आलेले आहे त्या सगळ्या इंडिया आघाडीनं एक देशभर माहोल विरोधी पक्ष सक्षम विरोधी पक्षाची भूमिका घेतली तर आणि तरच इंडिया आघाडी सत्तेमध्ये येऊ शकते. सत्तेमध्ये येऊ शकण्याविषयी अडचण नाही, पण कॅम्पेन आणि हुक लाईन ज्या ज्या ठिकाणच्या आहेत त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. ते इंडिया आघाडीमध्ये राबवणं दिसत नाही. त्यामध्ये विशेष करून काँग्रेस हा नेहमीच दबावाचं राजकारण करतो. आता दबावाचं राजकारण काँग्रेसने हे नक्की सोडलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की ज्या ठिकाणी आमदारकीचे किंवा खासदारकीचे उमेदवार नाहीत पण जागा मात्र प्रचंड मागायच्या आणि दबावतंत्राचा वापर करायचा, ही काँग्रेसची पूर्वीचीच नीतिमत्ता आहे. ती भाजपचीही आहे, पण काँग्रेसची ही नीती आता सोडून दिली पाहिजे. काँग्रेस आता सत्तेत नाही, तर काँग्रेसला पुन्हा बेचिराख व्हायचं नसेल आणि काँग्रेस सोडून इंडिया आघाडी व्हायची नसेल
तर नक्कीच एक गोष्ट केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाला हरवायचं असेल तर उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या सगळ्या जागांचं वाटप होऊन ज्या ज्या जागा त्या पक्षाला देऊन त्या पक्षानं त्या ठिकाणी चाचपणी उमेदवार डिक्लेअर करायचे राहिले तरी चालतील, परंतु जागा वाटप हे लवकर होऊन जेणेकरून जेवढ्या लवकर होईल तेवढा इंडिया आघाडीला फायदा होईल. अन्यथा उद्याच्या काळात जागा वाटपासाठी जर वेळ गेला तर उमेदवार निवडीसाठी वेळ जाईल, आणि उमेदवार निवडीसाठी वेळ गेला तर जी पक्षांतर्गत दुवे आहेत, ज्या ज्या आघाड्या निर्माण झालेत त्या ठिकाणच्या लोकांना ॲडजस्ट होणं अडचणीचं ठरणार आहे. आणि जर ते ॲडजस्ट झाले नाहीत, जर हे कॅम्पेन एकजूट होऊन देशपातळीवर राबलं गेलं नाही तर मग अपयश पदरात आल्याशिवाय राहणार नाही. तर या गोष्टीचा विचार ह्या नक्कीच काँग्रेसनं विशेष करून करावा, आणि राज्याच्या पक्षानेही एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ही काही गोष्टी ह्या दबावतंत्राचा वापर जास्त न करता एक समन्वयाची भूमिका घेऊन लोकल लेवलवर आपल्याला केंद्रात सत्ता आणायची आहे. आणि केंद्रात सत्ता कशासाठी आणायची आहे तर जे जे काही गोष्टी, महागाईचा मुद्दा असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, उद्योजकांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, आयात निर्यात धोरण असेल, यामध्ये जी विस्कळीतपणा आला ह्याला दुरुस्ती करण्यासाठी सत्तेत यायचं आहे. ह्या गोष्टी लोकांमध्ये बिंबवल्या पाहिजेत, ही हुकलाईन म्हणून चालवली पाहिजे आणि ह्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे. तरच तुम्हाला सत्तेमध्ये प्रदीर्घपणे यश येऊ शकतं, आणि ते सोपं आहे. पण चालवण्यासाठी तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमधला फरक जो आहे तो विचारातच घेतला पाहिजे. बुजुर्ग नेत्यांनी आता बाजूला सरलं पाहिजे की ज्याप्रमाणे शरद पवार बाजूला सरले, ते जरी नेतृत्व असले तरी शरद पवार निवडणूक नेतृत्व लढवत नाहीत. तसंच कल्पनात राय असतील किंवा मंडी असतील, यांनी सुद्धा किंवा ज्या ज्या ठिकाणचे ज्येष्ठ आहेत त्यांनी बाजूला सरकून तरुणांच्या हातात सत्ता दिली पाहिजे, आणि तरुणांच्या हुकलाईनवर त्या गोष्टी बिंबवल्या गेल्या पाहिजेत. कारण आज तुमचे जे ज्येष्ठ नेतृत्व आहेत ही कुचकी नेतृत्व आहे, सगळ्यांना माहिती आहे. अगदी महाराष्ट्राचे जर नेतृत्व बघितले तर पृथ्वीराज चव्हाणसारख्या माणसाला किंवा अशोक चव्हाणसारख्या माणसांना आता लोकसभेमध्ये पाठवून किंवा राज्यसभेमध्ये पाठवून इथं दबावतंत्रासाठी वापर करणारी जी गोष्टी आहेत त्या बंद केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे की नाना पटोले असतील किंवा ठाकरे असतील, माणिकराव ठाकरे असतील, ह्यांचा आज इथं लोकलला प्रभाव काहीही राहिला नाही. तरुणांच्या हातात हे नेतृत्व गेली पाहिजेत. मग ते अमित देशमुख असतील किंवा सतेज पाटील असतील, यांच्याकडे ही नेतृत्व गेली पाहिजेत, किंवा अशा तत्सम नेतृत्व असतील तर त्यांच्याकडे ही नेतृत्व गेली तरच काँग्रेसला कुठंतरी इथं उद्याच्या काळात सत्तेला स्थान मिळेल, अथवा नाही. आणि आधिकीचं महाराष्ट्रातली काँग्रेस याचं खूप मोठं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना ऐकून घेईल अशी परिस्थिती नाही. तर या सगळ्या गोष्टी छोट्या मोठे पक्ष इथं एकत्र करावे लागतील, आणि ते गरजेचं आहे. तशीच परिस्थिती, अगदी त्या गोष्टीच्या विरोधातली परिस्थिती सरकारमध्ये असताना की भाजप आणि जी सोबतचे पक्ष आहेत त्या थोड्या पक्षाच्या जीवावर आज भाजप सत्तेचं राजकारण करतं आहे. सत्तेचा गैरवापर आता भाजपला शक्य होणार नाही, कारण ईडी आणि ज्या तत्सम शासकीय संस्था आहेत याची भीती दाखवून तुम्ही नेते आज हस्तगत करून सत्तेमध्ये येऊ शकता, परंतु मतदारांवर जी झालेली वेगळी प्रतिमा आहे त्या गोष्टी तुम्ही पुसू शकत नाही. जरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये तुमचं कॅम्पेन यशस्वी झालं असलं तर उद्याच्या काळात भारतीय जनता पक्षालाही या गोष्टीचा विचार हा करावा लागणार आहे. त्यामुळे विकासाभिमुख भूमिका ही भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल, आणि मोदी शहानी जे काय ब्रँडिंग आज यशस्वी केलं आहे ते उद्याच्या काळात ते सक्षमतेनं चालवण्याचा प्रयत्न ही नक्कीच देशपातळीवर करतील. त्यांच्या ताब्यात हा पक्ष नक्कीच आणल्याशिवाय सोडत नाहीत, आज आहेच आणि भविष्यातही ठेवणार आहेत. तर त्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती वसुंधरा राजेंची झाली किंवा जी परिस्थिती शिवराजसिंग चव्हाणांची झाली, ती उद्याची परिस्थिती महाराष्ट्रात फडणवीसांची झाल्याशिवाय राहणार नाही, हे 100% आहे. फडणवीस हे नक्कीच आता उद्याच्या काळामध्ये बॅकफूटवर गेलेले आहेत. अनेक आघाड्यामध्ये शेअर होते, अर्धा शेअर झाले, पावशेर झाले, आणि आता पारच संपूर्ण संपल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्यांच्या हातात निर्णय क्षमता नाही. आणि महाराष्ट्रातल्या बाकीच्या लोकांना की अनेक उद्योग गुजरातला गेल्यामुळं सामान्य महाराष्ट्रीयन माणसांना त्याचा राग आहे, आणि या गोष्टीचा परिणाम ही उद्या भारतीय जनता पक्षावर होणार आहे. पण ते विरोधी पक्ष कसे मांडतात यावर बरंच अवलंबून आहे. तसंच सत्ताधारी पक्षाच्या कडून उद्याच्या काळात लोकसभा लढवत असताना ज्या काही आज त्यांच्या 2-3 आघाड्या आहेत त्या आघाड्या एकत्र कशा टिकवायच्या हा सगळा मोठा प्रश्न आहे. तिथं कार्यकर्त्यांना न्याय कसा द्यायचा हा मोठा प्रश्न आहे, आणि तोही त्या ठिकाणी सत्तेच्या जोरावर ते राबवू शकतात. पण त्यातला फायदा हा नक्कीच उद्याच्या काळामध्ये घेण्यासाठी जी जड भूमिका आहे
ती मात्र त्यांना योग्य रीतीनं वापरावी लागेल. हेच या 5 राज्यांना दिलेलं फलित आहे. आणि खरं तर एक निर्णय चांगलाच दिला लोकांनी, की जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला माफी नाही, किंवा विरोधी पक्षाची किंवा सत्ताधारी पक्षाची आम्हाला ॲलर्जी नाही, ही गोष्ट त्यांनी दाखवून दिली. जरी निर्णय राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये वेगळे लागले असले तरी जनाधार हा नक्कीच त्या सत्ताधारी लोकांच्या विरोधात आहे. फक्त तो कॅम्पेनिंगमध्ये चालला नाही, ही परिस्थिती आहे. तसंच लोकांनी कितीही कामं केली तरी ते कॅम्पेन केलं नाही, ग्राउंड रिपोर्टचा भाग घेतला नाही, तर KCR सारखी परिस्थिती निर्माण होते. ही गोष्ट ही नक्की लक्षात विरोधी पक्षाने घेतली पाहिजे, सत्ताधारी पक्षाने घेतलीच पाहिजे. आणि विरोधी पक्षानं जर सचोटीनं काम केलं आणि सत्ता राबवण्यासाठी जर एक हुकलाईन लाभवली तर त्या ठिकाणी सत्ता कशी येऊ शकते हे रेवंत रेड्डींनी दाखवून दिलं आहे. तो आदर्श पुढे घेऊन उद्याचं राजकारण हे नक्कीच पुढे सेटल केलं पाहिजे. लोकसभा समीप आलेले आहेत, त्यामुळे दोन्हीही विभागांनी या गोष्टीचा विचार करून राज्याच्या पक्षांनी आपण सत्तेमध्ये टिकलं कसं पाहिजे ह्याचा विचार एका सामान्य ठिकाणी विचार करून बसून हा निर्णय घेतला पाहिजे. हेच याचं उद्याच्या काळातलं 5 राज्याच्या निवडणुकीचं फलित असेल. एवढंच. नमस्कार.